बिझनेसमध्ये आपण मोबाईल वापरणं हे प्रत्येकासाठी मस्ट झालं आहे, बरोबर. आपला ऑलरेडी अर्धा बिझनेस आपला बिझनेस ह्याच्यामध्ये होऊन जातो मोबाईलवरती. तर असे काही टूल्स आहेत जे तुम्हाला सांगते, 7 टूल्स आहेत जे आपण आपल्या बिझनेसमध्ये वापरू शकतो, जेणेकरून आपली प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. तर पहिलं आहे क्लिक टू चॅट नावाचं ॲप्लिकेशन आहे. ते तुम्ही प्रत्येकने आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू शकता. क्लिक टू चॅट ॲप्लिकेशन अशासाठी आहे की कधी कधी आपल्याला कुणाला तरी व्हॉट्सअप करावं लागतं, बरोबर. फर्स्ट टाइम व्हॉट्सअप करायला लागतो आपल्याला आणि त्याचा नंबर आपल्याला सेव्ह करावा लागतो मोबाईलमध्ये आपल्या. तर कुणाचाही मोबाईल नंबर सेव्ह न करता जर त्याला आपल्याला चॅट करायचा असेल व्हॉट्सअपवरती, टेम्पररी चॅटिंग बोलतो ना आपण, तर त्यासाठी क्लिक टू चॅट मध्ये छोटं ॲप्लिकेशन आहे एकदम, म्हणजे केबीमध्ये त्याची साईज असेल तर ते ॲप्लिकेशन यूज करून आपण त्यांना कुठल्याही कंट्रीमधला व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याचे आपण डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकतो. त्याचा नंबर सेव्ह करायची गरज नाही. उदाहरणार्थ एखादा मला कुठेतरी रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टमध्ये मला बोलायचं आहे पण त्याचा नंबर मला सेव्ह नाही करायचा आहे, जेव्हा तर माझी डील डन होत नाही, तर त्याचा नंबर मी मग त्याचा टाईप करून त्याशी मी व्हॉट्सअप करू शकतो. थोडक्यात तुम्हाला मोबाईल नंबर सेव्ह न करता कोणाशी चॅट करायचं असेल व्हॉट्सअप तर क्लिक टू चॅट नावाचं ॲप्लिकेशन आहे. या सगळ्या ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ती मी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवून देईल, बिटस्टॉक ग्रुपवर. येस राईट, क्लिक टू चॅट, क्लिक टू चॅट. सर पण त्यालाही आपला नंबर दिसणार ना, दिसणार नंबर, नॉर्मल चॅटच होणार, फक्त त्याचा नंबर सेव्ह करायची गरज नाही आपल्या मोबाईलमध्ये, कारण आपला डेटाबेस ना भरत जातो टेम्पररी नंबर्सने. ठीक आहे, लिंक मी पाठवून देईन आपल्या बिटस्टॉकच्या ग्रुपवरची. त्यानंतर सेकंड आहे वा लिंक म्हणून. वा लिंक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर जो आहे, WA व्हॉट्सअपचे त्यांनी शॉर्टकट बनवले, वा लिंक. तर तुमच्या व्हॉट्सअप मोबाईल नंबरची एक डायरेक्ट URL क्रिएट होऊ शकते. जी URL तुम्ही तुमच्या प्रत्येक मेसेजमध्ये, तुम्ही जेव्हा व्हॉट्सअपमधून प्रमोशन करता तुमच्या बिझनेसचं प्रमोशन, तर त्याच्याकडे आपण काय टाकतो की थँक्स अँड रिगार्ड्स अजय कुंभार आणि माझा मोबाईल नंबर टाकतो, बरोबर. तर मोबाईल नंबर टाकायच्या जागी तिथे वा लिंक टाकायची. वा लिंकचा फायदा काय होतो, जर सपोज तो मेसेज मी एखाद्या ग्रुपमध्ये पाठवला आणि त्या ग्रुपमध्ये माझा फक्त नंबर दिसला तर नंबरचे क्लिक करून काय होत नाही, पण ते जर वा लिंक असेल ना तर त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तो डायरेक्टली माझ्या व्हॉट्सअपवरती येऊ शकतो. कळलं काय होतं ते. मी तसा एक मेसेज सॅम्पल तुम्हाला पाठवून देईन आपल्या ग्रुपवरती, तुम्हाला आयडिया येईल. त्या वा लिंक क्रिएट करायची एकदम सोपी पद्धत आहे. त्या लिंकमध्ये शेवटचा जो 10 डिजिट आहेत ते 10 डिजिट डिलीट करायचे आणि तुमचा स्वतःचा नंबर टाकायचा. ती वा लिंक ऑटोमॅटिक क्रिएट होते प्रत्येकाची. नाही गरज नाही, नॉर्मल वा लिंक आहे. http.wa. आणि पुढे नंबर टाकायचा. तो नंबर टाकला की तुमची वा लिंक क्रिएट होते. मी त्याचा सॅम्पल तुम्हाला पाठवून देईन या ग्रुपवरती, आपल्या सगळ्या बिटस्टॉक ग्रुपवरती. येस, दोन्ही. त्यानंतर थर्ड ॲप्लिकेशन आहे सेंडर. सेंडर हे असं एक ईमेल ॲप्लिकेशन आहे. आता आपण बिझनेसमध्ये आपले जे काही प्रमोशन ईमेल असतात, सपोज तुमच्याकडे 400-500 लोकांचा डेटा आहे, ईमेलचा ID तुमच्या वेंडरचा असेल, क्लायंटचा असेल, आणि तुमची कुठली इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला त्यांच्यामध्ये पोहोचवायची असेल ईमेल थ्रू, तर तुम्ही त्यांना सेंडर थ्रू पाठवू शकता. सेंडर तुम्हाला 2500 ईमेल ID सेव्ह करायचा ऑप्शन देतो फ्री ऑफ कॉस्ट, आणि एका महिन्यामध्ये 15,000 ईमेल तुम्ही पाठवू शकता त्या सेंडर ॲप्लिकेशन थ्रू. तर ईमेल मार्केटिंग तुम्ही याच्या थ्रू चांगली करू शकता. आणि याचा मेन फायदा म्हणजे काय की याचे ईमेलचे जे काही हे लेआउट्स ते त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त लेआउट त्यांनी दिलेले आहेत. त्या लेआउटमध्ये तुम्हाला जस्ट चेंज करायचे आणि तुम्हाला ईमेल पाठवून द्यायचे तुमच्या ईमेलच्या लिस्टला. त्याला सिंगल जाणार प्रत्येकाला. थोडक्यात तुमचं बल्क प्रमोशन, जसं आपण बल्क SMS प्रमोशन करतो तसं हे ईमेल प्रमोशनचा ऑप्शन आहे. सेंडर नावाचं आहे, त्याची पण लिंक तुम्हाला पाठवून देईल. फ्री ऑफ कॉस्ट आहे 15,000 पर्यंत. आपली ईमेल सिक्युअर राहतात का? येस, हा सेंडर आहे. सेंडर जसं तुम्ही जीमेल कुठला ईमेल पाठवायला गेलात ना एखाद्याला, तर जीमेलला तुम्हाला फक्त लिमिट आहे 500चं, पण तुम्ही ते 15,000 ईमेल पाठवू शकता, एका दिवसात पाठवू शकता. जीमेलला 500 पाठवू शकतो ना. जीमेल आता तुम्ही 500 पाठवू शकता. तुमच्याकडे 1000 लोकांचा लिस्ट आहे तर तुम्ही ते पाठवू शकत नाही, पण ह्या ऍप्लिकेशन थ्रू तुम्ही एका दिवसाला एकच ईमेल 15,000 लोकांना पाठवू शकता. जीमेलचे 500 कशी पाठवू शकतो ते पण सांगा. जीमेल 500 आपल्या ह्याच्यामध्ये 2 मध्ये एक ID टाकायचा आणि बाकी सगळे BCC मध्ये टाकायचे, पण त्याचं लिमिट 500च आहे. पण सेंडर IDला तुम्ही एका दिवसामध्ये 1 लाख पण पाठवू शकता ईमेल. त्यातले 15,000 आपल्याला फ्री भेटतात. 15,000च्या पुढे आपल्याला पेड करावं लागतं. तर ह्या पण वेबसाईटची लिंक मी आपल्याला पाठवून देईल. येस येस, सेम त्यासाठीच आहे ऑप्शन. येस, करू शकतो. कस्टमायझेशन करू शकतो. त्यामध्ये इमेज टाकू शकतो, व्हिडिओ टाकू शकतो आपण.
खूप सारे लेआउट त्यात दिले आहे डिफॉल्टमध्ये. तर थोडक्यात हे ईमेल प्रमोशनचं सॉफ्टवेअर आहे सेंटर नावाचं, ते आपल्याला पाठवून द्या. त्यानंतर सेकंड आहे झोहो सोशल. झोहो सोशल हे इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर आहे, ज्यामधून तुम्ही सपोज तुम्हाला एखादी पोस्ट करायची आहे, तुम्हाला फेसबुकसाठी वेगळी करावी लागते, ट्विटरला वेगळी करावी लागते, लिंक्डइनला वेगळी करावी लागते किंवा आपल्या इंस्टाग्रामला वेगळी करावी लागते. पण हे झोहो सोशल जे आहे त्याच्यातून तुम्ही एकाच टायमाला एकच पोस्ट 60 वेळी पोस्ट करू शकता. म्हणजे तुमचा जो 6 टायमाचा जो वेळ आहे तो तुमचा फक्त एका टायमाला जाणार. 6 वेळा प्रत्येक पोस्ट करायची गरज नाही तुम्हाला, एकच पोस्ट वेगळी जाणार. आणि सगळ्यात जे तुमचे अकाउंट्स आहेत सोशल मीडियाचे त्याचा तुम्ही डिटेल्स एका ठिकाणी बघू शकता की तुम्हाला इंस्टाग्रामला किती लाईक आलेले आहेत, फेसबुकला किती लाईक आलेले आहेत, लिंक्डइनला किती आले. तुम्हाला प्रत्येक ऍप्लिकेशन ओपन करायची गरज नाही वेगवेगळं. ठीक आहे. नाही काहीच नाही, जसं तुम्ही नॉर्मल टाईप करा तसंच करायचं आहे. इमेज ऍड करायचे, व्हिडिओ ऍड करायचे आणि पोस्ट करायचे. फक्त तुमचे पोस्ट करायची ऍक्शन एकदाच होणार, पण ती जाणार 6 ठिकाणी. म्हणजे इंस्टाग्रामला पण जाणार, लिंक्डइनला पण जाणार, ट्विटरला पण जाणार. हां, फर्स्ट टाइम तुम्हाला इनिशियली ऍड करायला लागतं, पण नंतर तुमचा जो टाइम असतो ना 6 वेळेचा तुमचा टाइम असतो. जी गोष्ट तुम्हाला 6 वेळा करावी लागते ती तुम्हाला एकदाच करायची प्रत्येक वेळी. काय त्या ऍप्लिकेशनचं नाव? झोहो सोशल. या सगळ्यांच्या लिंक्स म्हणजे जे काही वेबसाईट आहेत त्यांच्या सर्वांच्या लिंक्स आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या लिंक्स त्या मी आपल्या डिस्टॉक ग्रुपमध्ये पाठवून देईन. त्यानंतर 5वं आहे गुगल ऑथेंटिकेटर. प्रत्येकाला भीती असते की माझा जीमेल कधी हॅक होईल का वगैरे, तर त्यासाठी गुगलने ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला टू वे ऑथेंटिकेशनचा. टू वे ऑथेंटिकेशन म्हणजे काय की सपोज तुमचा जीमेल आयडी जर कुठल्याही नवीन डिव्हाइसवरती ओपन झाला तर तिकडे तुम्हाला एक नोटिफिकेशन विचारतो की तुमच्या मोबाईलवरती एक OTP जातो जो ओनर आहे त्याला. पण तोही ऑप्शन सोडून अजून एक थर्ड ऑप्शन आहे गुगल ऑथेंटिकेटरचा, जे तुम्हाला सेकंड लेअरची सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. म्हणजे SMS चा आहे ऑप्शन OTPचा, प्लस हा अजून ऑप्शन आहे गुगल ऑथेंटिकेटर. त्याच्यामध्ये गुगल ऑथेंटिकेटर असं ॲप्लिकेशन आहे की त्या ॲप्लिकेशनचा जो ID आहे तो प्रत्येक 30 सेकंदाला चेंज होत असतो, त्यामुळे तो लीक व्हायचा चान्सेस नाहीये. तुमचा OTP लीक होऊ शकतो बरोबर, किंवा आपल्याला कॉल करून फेक कॉल करून आपल्याकडून OTP मागू शकतात. पण गुगल ऑथेंटिकेटरचा जो ID आहे OTP तो प्रत्येक 30 सेकंदाला रिन्यू होत असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये चान्सेस खूप कमी आहेत तुमचा ईमेल आयडी OTP थ्रू हॅक व्हायचा. ही तुम्हाला एक्स्ट्रा लेअर प्रोव्हाइड करते सिक्युरिटीची. आणि तसंच हे फक्त जीमेलच नाही, हे तुमच्या फेसबुकला पण चालतं, इंस्टाग्रामला पण चालतं. तुमचे जेवढे ऍप्लिकेशन असतील म्हणजे बिझनेसचे सोशल अकाउंट्स असतील त्यांना तुम्ही हे आपलं यूज करू शकता गुगल ऑथेंटिकेटर. त्यानंतर 6वं आहे गुगल कीप, जे सरांनी आताच सांगितलं. जवळपास मी गेल्या 5 ते 6 वर्षापासून डायरी वापरतच नाही, मी पण वापरत नाही, सोबत पण वापरत नाही. कुठल्याही मीटिंगला गेलो आम्ही तर जो काही डेटा आमचा जमा करायचा आहे किंवा जे काही आपण गॅदर करतो डेटा क्लायंटच्या समोर बसल्यानंतर तो सगळा आमचा गुगल कीपमध्ये असतो. आणि हे गुगल कीप आहे ते कम्प्लिटली सेंट्रलाइज आहे, त्यामध्ये ऑफिसमध्ये पण जातं ऑटोमॅटिकली, त्यामध्ये सेव्ह पण होतं. आणि याच्यामध्ये हिस्ट्री संपूर्ण क्लिअर येते तुमची. तर तुम्हाला स्वतःला डायरी वापरायची गरज नाही, डिजिटल डायरीमध्ये तुम्ही गुगल कीपचा यूज करू शकता. त्यात सेकंड ऑप्शन आहे गुगल कीपमध्ये की एखादी समजा तुमच्याकडे इमेज आहे, उदाहरणार्थ आपल्याला हा फोटो आहे मागे जो लावलेला आहे तो, आणि या फोटो तुम्हाला सपोज सांगितलं की तुम्हाला टाईप करायचं आहे या फोटोमध्ये जे काही कंटेंट लिहिलेले आहेत ते, तर आपल्याला खूप टाइम जाईल बरोबर. पण गुगल कीपमध्ये एक असं ऑप्शन आहे की तुम्ही त्यामध्ये फोटो काढला आणि त्या फोटोमध्ये ग्रॅब टेक्स्ट म्हणून केलं तर त्या फोटोमध्ये जे काही टेक्स्ट मॅटर आहे तो ऑटोमॅटिक तुमच्या ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपमध्ये तुम्ही हे करू शकता, कॉपी पेस्ट करू शकता. गुगल कीप येलो इमेज सिलेक्ट करायची का? हां, ग्रॅब इमेज टेक्स्ट म्हणून ऑप्शन आहे त्यामध्ये एक. आता सपोज लहान मुलांचं पुस्तक आहे एखादं, किंवा आपण एखादं पुस्तक वाचलं त्या पुस्तकात आपल्याला एखादं पान आवडलं आणि आपल्याला वाटतं की ते मला फॉरवर्ड करायचं माझ्या मित्रांना किंवा माझ्या ग्रुपमध्ये वगैरे, तर आपण ते टेक्स्ट डायरेक्टली आपण ग्रॅब करू शकतो गुगल कीप थ्रू. आपल्याला फोटो काढावा लागेल, ऍप्लिकेशन आहे ते दाखवतो गुगल KEEP. हे गुगल कीप जे सरांनी सांगितलं ना मागे, मी त्यांचं पहिलं सेशन झालं होतं तेव्हा मी वापरतोय. हे कसं आहे की तुमच्या स्टाफला तो जर कंपनीचा ईमेल आयडी असेल आणि त्यांनी लॉग इन केलं असेल, ते कंपनीच्या ईमेल आयडीने लॉग इन केलं असेल त्या गुगल कीपला, जर तुमच्या स्क्रीनवरती जरी स्टाफने ओपन करून ठेवलं असेल आणि त्यात तुम्ही जर इथे काम टाकलं तुम्हाला आठवलेलं काम, तर ते त्याला डिफाईन डायरेक्ट हे होतं, त्याला स्क्रीनवरती दिसतं. मग तो टिक केलं की तुम्हाला कळतं नेमकं ते काम केलेलं आहे. हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. हे फॅमिलीचं पण मी बनवलेलं, सगळ्यासाठी यूज होतो गुगल कीप. फॅमिलीचं पण म्हणत होतं की काही काम मला सांगायचे असेल तर ते
क्लिक केलं की त्याला कळायचं. एक शेवटचा मी सांगतो त्यानंतर मग हे ठीक आहे. गुगल कीप ऍप्लिकेशन प्रत्येकाने डाउनलोड करून ठेवा, याचा यूज भरपूर होतो जबरदस्त आपल्याला. आणि लास्ट आहे ऍड्स बनाव म्हणून. ऍड्स बनाव. आता आपण सोशल मीडिया आपण जेव्हा प्रमोशन करतो तेव्हा आपल्याला खूप सारे इमेजेस लागतात आणि आपण ते इमेज कुणाकडून बनवून घेतो, ग्राफिक डिझायनर करून. पण ग्राफिक डिझायनरकडे आपल्याला डिपेंड राहावं लागतं की तो त्याच्या वेळेनुसार बनवून देणार. तर त्यासाठी ऍप्लिकेशन आहे ऍड्स बनाव नावाचं, जे तुम्हाला कुठल्याही सणाच्या इमेजेस असतील, फेस्टिवलच्या इमेजेस असतील किंवा बर्थडेच्या इमेजेस असतील किंवा तुमच्या कुठल्याही बिझनेस रिलेटेड इमेजेस असतील तर त्या तुम्हाला इझिली बनवून देतो. त्यामध्ये तुम्हाला फक्त फर्स्ट आहे तुमचा लोगो, तुमचं नाव, कंपनीचं ईमेल आयडी, ॲड्रेस टाकून द्यायचा आहे. प्रत्येक इमेजमध्ये तो ऑटोमॅटिकली तुम्हाला तो इन्सर्ट करून देणार. येस. आणि याच्यात जवळपास 5 लाखापेक्षा जास्त इमेजेस आहेत प्रत्येक बिझनेस रिलेटेड. तुम्ही कुठलेही ऍड्स बनवा. एडीएस बनाव. हो ऍड्स बनाव. डबल झालं ऍड्स बनाव. लिंक पाठवतो मी ग्रुपवरती आहे ना. तर ऍड हा राईट परफेक्ट बरोबर. तर ऍड्स बनव ऍप्लिकेशन वापरून आपण खूप सारे इमेजेस बनवू शकता. त्या तुमच्या सोशल मीडियावरती प्रमोट करू शकता तुमच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगसाठी. ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर.